सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ज्या विद्यार्थ्यांनी 2019 पासून प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक सर्क्युलर या ठिकाणी विद्यापीठाकडून काढण्यात आलेला आहे आणि त्या सर्क्युलरमध्ये काय सांगितले आहे तर ABCID अद्ययावत करण्याबाबत आपल्याला दिसेल स्क्रीनवरती की सर्क्युलर विद्यापीठाकडून 11 ऑक्टोबर 2025ला काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये ABCID बाबत काही सूचना केल्या गेल्या आहेत. तर त्या सूचना काय आहेत की आपण इथं बघू शकतो खालील पॅरेग्राफमध्ये की काही विद्यार्थ्यांनी आपले जे काही ABCID आहे ते चुकीचे किंवा खोटे तयार केले आहेत किंवा त्यांच्याकडे ते उपलब्ध नाही आहेत. अशा जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे काही ABCID आहे ते अद्ययावत त्या ठिकाणी करायचे आहेत. त्यांना विद्यापीठाकडून ईमेल पण गेलेला आहे किंवा SMS द्वारा जे काही सूचना आहेत त्या विद्यापीठाने त्या विद्यार्थ्यांना केलेल्या आहेत. परंतु काही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की अजूनही त्या विद्यार्थ्यांनी ABCID जे काही आहे ते आपले अपडेट केलेले नाही आहेत किंवा ABCID आपले दुरुस्त केलेले नाही आहेत आणि त्यामुळे त्यांचे जे काही ABCID नसल्यामुळे क्रेडिट्स त्यांच्या अकाउंट्सला क्रेडिट होणार नाहीत. म्हणून विद्यापीठाकडून अशा प्रकारचे सर्क्युलर काढण्यात आलेलं आहे आणि सूचना केलेल्या आहेत की सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांचे ABCID चुकीचे आहेत किंवा खोटे आहेत किंवा दुरुस्त करण्याची गरज आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आपले ABCID त्या ठिकाणी तयार करून किंवा अपडेट करून आपल्या प्रोफाईलला त्या ठिकाणी ठेवावेत. म्हणजेच आपल्याला पुढे होणाऱ्या जे काही शैक्षणिक गोष्टी आहेत त्यासाठी त्या ठिकाणी हे क्रेडिट्स उपलब्ध होतील. मग आता कसं आपण चेक करायचं आहे की आपला ABCID त्या ठिकाणी बरोबर आहे किंवा नाही किंवा आपण जो काही ABCID दिलेला आहे तो चुकीचा तर नाही ना. तर यासाठी आपल्याला आज जो हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत तो आपण त्या ठिकाणी पुढे बघणार आहोत की आपला जो काही ABCID आहे तर तो कसा अद्ययावत करायचा किंवा कशाप्रकारे ABCID आपला त्या ठिकाणी आपल्या प्रोफाईलला आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे. परंतु हे चेक करण्या अगोदर काही विद्यार्थ्यांकडे ABCID जर नसेल किंवा ते आपला ABCID विसरले असतील किंवा त्यांच्याकडे आता ABCID उपलब्ध नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी कसं चेक करायचं आहे किंवा जो आपला अपर ID किंवा ABCID हा एकच आहे तर तो अपर ID किंवा ABCID त्या ठिकाणी कसा आपल्याला उपलब्ध होईल हे आपण पहिल्यांदा बघू. नंतर तो ABCID किंवा अपर ID आपल्या प्रोफाईलला कसा अपडेट करायचा आहे आपण हे नंतर बघणार आहोत. परंतु त्या अगोदर जर कोणा विद्यार्थ्याकडे अजूनही ABCID किंवा अपर ID हा नसेल तर तो त्यांनी कसा तयार करायचा आहे किंवा जर कोणी विसरला असेल तर तो कुठून मिळवायचा आहे हे आपण पहिल्यांदा या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्वप्रथम Google आपलं एखादं क्रोम जे आहे किंवा कुठल्याही प्रकारचं ब्राउझर जे आहे ते आपण ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये ABCID असं एकत्रित सर्च करायचं आहे लिहून. नंतर त्यामध्ये जी पहिली विंडो येईल तर त्या विंडोवरती आपण किंवा लिंकवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला लिंकवरती क्लिक केल्यानंतर दिसेल तर या ठिकाणी बघा लॉग इन रजिस्टर दिसतं आहे. या ठिकाणी जायचं आहे. इथे जाऊन स्टुडंट्सवरती क्लिक करायचं आहे. स्टुडंट्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं विंडो ओपन होईल. तर या ठिकाणी आपल्याला ऑथर ID असं सिलेक्ट करायचं आहे. ऑथर ID सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी आधार कार्ड आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे. आधार कार्ड निवडलं की आपल्या या ठिकाणी आधार कार्ड जो आहे तर तो एंटर करायचा आहे. अशा प्रकारे आधार कार्ड आपला एंटर केल्यानंतर खाली इथं पिनलेस ऑथेंटिकेशन ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि साइन इन असं म्हणायचं आहे. साइन इन म्हटल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. OTP त्या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे. आल्यानंतर म्हणून या सेकंड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे की आपल्याला OTP जो काही आहे तो SMS द्वारे मिळेल आणि तो OTP मग या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर साइन इन म्हणायचं आहे.
साइन इन म्हटल्यानंतर आपला जो काही डिजिलॉकरमधला ABC ID आहे तर तो या ठिकाणी आपोआप आपल्याला दिसेल. परंतु आता आपल्याला सर्क्युलरमध्ये दिल्याप्रमाणे आपले ABC ID अपडेट आहेत किंवा नाही हे चेक करायचं आहे किंवा अपडेट करायचं आहे. तर कसं अपडेट करायचं आहे हे आपण बघणार आहोत. तर ज्या ठिकाणी आपली एक्झाम प्रोफाईल आपण तयार केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. म्हणून सर्वप्रथम आपण गुगलवरती युनि पुणे असं सर्च करायचं आहे. युनि पुणेला सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे एक लिंक ओपन होईल. तर त्या पहिल्या लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे. नंतर इथे बघा ॲडमिशनच्या खाली एक्झामिनेशन दिलं आहे. त्या एक्झामिनेशनवरती क्लिक करायचं आहे. नंतर खाली एक्झाम फॉर्म ऑनलाईन म्हटलं आहे. स्टुडंट सेक्शनमध्ये तिथे क्लिक करायचं आहे आणि यापैकी कुठल्याही लिंकवरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि आपलं लॉग इन करण्यासाठी प्रोसीड असं म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. आपलं प्रोफाईलमध्ये लॉग इन करण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहे, ईमेल आणि मोबाईल नंबर. तर मोबाईल नंबर आपण टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि हा इथं कॅप्चा एंटर करायचा आहे आणि लॉग इन आपल्याला करायचं आहे. जर काही विद्यार्थ्यांकडे पासवर्ड नसेल तर त्यांनी काय करायचं आहे की इथं खाली दिलं आहे बघा, फॉरगेट पासवर्ड म्हणून ऑप्शन दिलेला आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे जाऊन त्यांनी आपला जो काही नवीन पासवर्ड आहे तो अगोदर तयार करायचा आहे. जर ते पासवर्ड विसरले असतील किंवा त्यांच्याकडे पासवर्ड नसेल तर त्यांना पासवर्ड अशा प्रकारे तयार करता येईल. परंतु ज्यांच्याकडे पासवर्ड असेल तर त्यांनी इथे लॉग इनमध्ये जाऊन मोबाईल नंबर टाकून व पासवर्ड टाकून व कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन म्हटल्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड आपल्याला दिसेल. आपली प्रोफाईल या ठिकाणी दिसेल. आता या प्रोफाईलमध्ये बघा वेगवेगळे ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. यामध्ये एक ऑप्शन आहे अपडेट ABC ID अपर ID असं म्हटलं आहे. तर आपल्याला इथे जाऊन आपला ABC ID किंवा अपर ID जो आहे तो आपण चेक करायचा आहे. बघा इथं आपल्याला दिसतं आहे की हा आपला ABC ID आहे किंवा अपर ID आहे. मग आता आपण जो अपर ID बघितलेला आहे तो सेम आहे का किंवा त्यामध्ये काही चुकीचं आपण भरलेलं आहे का हे आपण पहिल्यांदा चेक करायचं. जर नसेल भरलेला व्यवस्थित तर तो व्यवस्थित भरायचा आहे आणि या ठिकाणी आपण जो आपला ABC ID आहे तो अद्ययावत करायचा आहे. सबमिट म्हणायचं आहे. म्हणजे जो काही ABC ID आपण तयार केलेला आहे तो आणि हा मॅच करून बघायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर मग आता इथं काय म्हटलं की यू कॅन नॉट अपडेट द सेम ABC ID अपर ID अगेन. म्हणजे आता मी या विद्यार्थ्याचा पहिल्यांदा ऑलरेडी झालेला आहे अपर ID अपडेट असल्यामुळे तर तो पुन्हा अपडेट होत नाही आहे. परंतु तुमचा जो काही आहे तर तो अपडेट होईल. कारण की तुमचा जर चुकीचा असेल किंवा काही जर आपण त्यात चेंज केलं तर तो जो काही ABC ID आहे किंवा अपर ID आहे तुम्हाला तिथं मेसेज येईल की सक्सेसफुली अपडेट झालेला आहे. अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे आपलं प्रोफाईलमध्ये जाऊन जो ABC ID आहे तो अद्ययावत करायचा आहे किंवा अद्ययावत आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे. कारण की आपल्याला दिसतं आहे की सर्क्युलरमध्ये सांगितलेलं आहे की काही विद्यार्थ्यांनी खोटा ABC ID किंवा चुकीचा ABC ID त्या ठिकाणी दिलेला असल्यामुळे भविष्यकाळामध्ये त्यांना काही अडचणी येऊ शकतात किंवा त्यांचे जे काही एक्स्ट्रा क्रेडिट्स त्यांना मिळालेले आहेत तर ते एक्स्ट्रा क्रेडिट्स मिळाल्यानंतर ते जे काही आपलं अकॅडमिक बँक क्रेडिट आहे त्यामध्ये जमा होणार आहेत. तर ते ABC ID जर खोटा असेल किंवा चुकीचा असेल तर अशा वेळेस त्यांच्या अकॅडमिक बँक क्रेडिटमध्ये तर ते क्रेडिट जमा होणार नाही व त्यांना त्याचं भविष्यकाळामध्ये थोडीफार अडचणी येतील. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि आपला जो काही ABC ID आहे तो अद्ययावत आहे किंवा नाही किंवा आपण जो काही ABC ID एक्झाम फॉर्म भरताना दिलेला आहे किंवा एलिजिबिलिटी करताना दिलेला आहे तर तो बरोबर आहे किंवा नाही हे खात्री त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करायचं आहे. तर कशा प्रकारे खात्री करायची आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जरी तुम्हाला याविषयी काही अडचणी असतील तर आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागामध्ये जाऊन संपर्क करू शकतात किंवा आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळेल. तरी असा आपला आजचा त्या ठिकाणी टॉपिक होता. जर आपल्याला व्हिडिओ हा आवडला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी
या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे व शेअर करावे